न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो त्याची हयगय केली जाणार नाही। तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते कशी येते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेरन्स करत नाही। नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे, खुनाचे प्रकार असतील, गुंडगिरी असतील याच्याकडे वाढत चाललेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। मी सुद्धा 15 दिवसापूर्वी आलो 12 दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत। पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आली आहे। गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्री सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला, कोणी दारू पिऊन जातं ती टेबल सीट 4-4 सीट लगेच त्याला कोणी मारतंय, कोणी त्याला चाकू मारतंय, कुठे मर्डरसारखे प्रकार त्या ठिकाणी झाले, MD सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे। आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्या टीकाही करतात, पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही। कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही। कुठे असो या ठिकाणी कोणाची घरं बळकून घ्यायची, कोणाचे बंगले बळकून घ्यायचे, जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे, तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या, मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची, कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं। यापुढे हे अजिबात चालणार नाही। गरीब माणूस आहे, कष्टकरी माणूस आहे, अनेक पिढ्यापासून तिथे जमिनी या ठिकाणी तर त्याच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करत असाल, टपऱ्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही, कोणाची गय केली जाणार नाही। कोट्यवधी रुपयाच्या जमिनी आहे त्या गरीब माणसाच्या, तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडांनी त्याच्या जमिनी बळकावून घेतल्यात अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि म्हणून यापुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी खपवून घ्यायची नाही। येणारा कुंभमेळा आमच्या समोर आहे आणि तो नसला तरी सुद्धा नाशिकसारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे, धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपवून घेतली यापुढे अजिबात सांगू की या संदर्भामध्ये कुठेही पक्षभेद केला जाणार नाही। तर तुम्हीच म्हणता तुमच्या लोकांना अटक झाली, तुमच्या लोकांना झाली असेल ना, त्यात जो कोणी दोषी असेल तो कोणी सुटणार नाही। फक्त यात कुणी असो कोणाचीही गय केली जाणार, जे काय ॲक्शन असेल ते माननीय आमचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी घेतील। पण तुम्ही बघितलं असेल हे करत असताना आम्ही कोणाची गय केली का, पक्षाच्या म्हणून कोणाला अभय दिला का, कुणालाच दिलं नाही आणि म्हणून पक्ष कुठलाही असो गुंडाचा तो आमच्या जरी पक्षाचा असेल तरी सुद्धा त्याची गय केली जाणार नाही। कुणालाही म्हणाला तुम्हाला जागा राहणार नाही किंवा मग याचं का केलं नाही त्याचं का केलं नाही, म्हणून या ठिकाणी जो अशा प्रकारचे गुन्हे करेल त्या सर्वांवर कठोर कारवाई होईल। नाशिक शहर आम्हाला गुंडगिरीतून मुक्त करायचं आहे, गुंडांपासून मुक्त करायचं आहे। काय काळा चालवणार आणि एन्काउंटर सारखा वापरणार का पॅटर्न नाही, मी तसं म्हणणार नाही, पण आपण बघितलं असेल की आता अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये केवढी मोठी कारवाई चालली आहे। छोटीशी टपरी ठेवायची, त्याच्या बाजूला अजून 50 थोडी जागा व्यापून घ्यायची, तिथे मग काहीतरी नशा करायची, काहीतरी दारू विकायची, कुठे काही वेगळे धंदे करायचे। मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई, अतिशय कठोर, सीपींनी आमच्या अतिशय कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। आमचे DCP आहेत, सगळे अधिकारी खालचे पी आहे, सर्वांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। पोलिसांच्या बदल्याही तडकाफडकी मुख्यमंत्री महोदयांनी आदेश सगळे बदलून टाका, इतर तिकडे करा। अनेक दिवसापासून या लोकांचे संबंध त्यांच्याशी असतात आणि म्हणून ते सुद्धा बदल्याचं काम आम्ही लगेच 4 दिवसापूर्वी केलं आणि आपण बघितलं असेल त्याचा परिणाम नाशिककरांना आता सुटकेचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला खरं म्हणजे असं म्हणेल आपल्याला, कारण इतकी दादागिरी आता कुठेही खपवून घेतली जाणार नाही। कुठल्याही प्रकारची दादागिरी आणि जे भूमाफिया जे आहेत, घरं बळकावणारे आहेत, मोठे मोठे बंगले बळकावणारे आहेत, त्यांना तर आम्ही अजिबात आता सोडणार नाही। ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी सीपींकडे कराव्या, पोलिसांकडे कराव्या। तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्याकडे येऊन सांगा, आम्हाला येऊन सांगा। पण अशा कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गरीब माणसाच्या परंपरागत वंशज जमिनी त्यांच्या आहेत, कुणी इन्व्हेस्टर असतील नाशिक शहरात येणारे आलेले इथे राहणारे, कोणाच्याही जमिनी आता अशा प्रकारे आम्ही कुणाला बळकावू देणार नाही।